सर्व गौरव परमेश्वराला. जोरदार टाळ्या परमेश्वरासाठी. जोरदार जोरदार. ही इज कॅपेबल. द ऑफरिंग. हालेलुया. ग्लोरी. किसी ने मुझसे कहा चलो प्रभु के घर पे चलेंगे. वहां आनंदी आनंद है. हालेलुया. या जगामध्ये तुम्ही आनंद करताना थोडा आहे, पण देवात आनंद परिपूर्ण आहे. हालेलुया. आम्ही कुठेही गेले की आम्हाला आनंद थोडा मिळतो. आम्ही गप्पा मारल्या, आम्ही चेष्टा मस्करी केली, मग त्यातून कोणाचं तरी बिनसतं. अरे मला हा असा बोलला तसा बोलला. पण देवाच्या सानिध्यामध्ये कोणाचं बिनसत नाही. हालेलुया. प्रेज गॉड. देवाच्या सानिध्यामध्ये कोणी रुसत नाही, फुगत नाही आणि तुटत नाही. हालेलुया. त्याला म्हणतात देवाचा आनंद परिपूर्ण. या जगाचा आनंद परिपूर्ण नाहीये. हालेलुया. देवाचा आनंद परिपूर्ण आहे. हालेलुया. आमच्यामध्ये मला माहित नाही ब्रदर आहेत कोण कोणाचं काय आहे स्वरूप. अरे वा. त्याचे पप्पा मम्मी डॅड तुमचं स्वागत आहे. टाळ्या वाजून स्वागत करूया. वेलकम. पुन्हा आमच्यामध्ये मच्छिंदर दादा आहेत, त्यांच्या फॅमिलीचं, आणि त्यांनी अजून एक फॅमिली आणलेली आहे. देवाला गौरव. त्यांचं पण स्वागत आहे. टाळ्या वाजून तुमचं स्वागत आहे या ठिकाणी. वेलकम. हालेलुया. प्रेज गॉड. आणि माझी पूर्ण खात्री आहे तुम्ही आशीर्वादित झाल्याशिवाय जाणार नाही. हालेलुया. कारण आशीर्वाद देणारा आमच्यामध्ये आहे. हालेलुया. म्हणा आशीर्वाद देणारा तो आमच्यामध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वांचं स्वागत आहे. ज्यांचे लेकरं आहे त्यांनी पण थोडं लेकरांसारखं व्हावं आणि लेकरांकडे लक्ष द्यावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज एक काल अद्भुत घडलं प्रियानो, आणि तेल लावून सगळ्यांवर प्रार्थना केली. हिलिंग्स, डिलिव्हरन्स आत्म्याने प्रत्येकजण भरले, आणि खूप सुंदर म्हणजे चांगली फेलोशिप झाली प्रियानो. आणि प्रभूच्या सानिध्यात असणं हे अति आनंदाचं आहे. हालेलुया. सगळ्यांनी मला देव विश्वासू आहे. हालेलुया. बघा त्याचा अर्थ देव विश्वासू आहे म्हणून आम्ही आहोत. लक्ष देऊ नका, समजून घ्या. हालेलुया. या जगाबरोबर तो नाहीये, पण तो आमच्या बरोबर आहे. यात सर्वात आनंदाची गोष्ट जर जगात असेल तर प्रियांनो, तुमच्या बरोबर सार्वकालिक टिकणारा जो देव आहे तो आमच्या बरोबर आहे. हालेलुया. सगळे म्हणा देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. पैसा आणि प्रॉपर्टी आणि काम आणि तुमचा हुद्दा, तुमचं बिझनेस बरोबर असून फायदा नाही बरं का. तो आज आहे आणि उद्या निघून जाईल. पण बायबल सांगतं, येशू ख्रिस्त म्हणतो मी सर्व काळ तुमच्या बरोबर राहील. ही इज हिज कमिटमेंट. हालेलुया. कोण मला खात्री देतो की तुझा पैसा कायमस्वरूपी राहणार आहे, तुझी नोकरी राहणार आहे, तुझा बिझनेस राहणार आहे, तुझा रोज राहणार आहे. हालेलुया. हे अचीव करणं चांगली गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. पण बायबल असं सांगतं खाली आत आया और खाली आत जाएगा. अरे कुणाचाच आवाज नाही. हालेलुया. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आम्हाला अगोदर येशूला प्राप्त करायचं आहे. हालेलुया. या जगामध्ये अनेक लोक आपल्या स्वार्थासाठी प्रत्येक गोष्ट प्राप्त करून घेत राहिलेले आहेत, पण आम्ही आणि तुम्ही देवाला प्राप्त करणारे आहोत. हालेलुया. तो म्हणतो मला शोधा म्हणजे मी सापडेल. हालेलुया. ठोका म्हणजे मी तुमच्यासाठी दार उघडेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मागा म्हणजे मिळेल. काय मागायचं आहे माहिती आहे का तुम्हाला? अगोदर देव मागायचा आहे. हालेलुया. नोकरी, तुमचं जे काय आहे ते नंतर मागा, ते नंतरहून आहे. तू आपला देव परमेश्वर यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.
पहिली प्रीती देवावर, दुसरी प्रीती स्वतःवर. जो स्वतःवर प्रेम करतो तो दुसऱ्यावर प्रेम करू शकतो. हालेलुया. जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही, दुसऱ्यावर प्रेम करणार नाही. येशू ख्रिस्त स्वतःवर प्रेम करणारा होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आज देवाच्या वचनाकडे आपण जाऊया आणि देवाचं वचन आज तुमच्यासाठी झळकणार आहे आणि प्रकाश देणार आहे. हालेलुया. तुम्ही माझ्याबरोबर आहात का? हालेलुया. आणि प्रियानो, देव तुम्हाला आजच्या वचनाने एक रिव्हिलेशन, एक प्रगटीकरण देणार आहे आणि त्या वचनाचं आपण मनन करणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक येतं 3 अध्याय आणि 4 आणि 3 आणि 4 वचन ऐका. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 3 आणि 4 वचन. 1 अध्याय 3 आणि 4 वचन. नीट लक्षपूर्वक ऐका. हा. तेव्हा देव बोलला, तेव्हा देव म्हणाला, प्रकाश हो. प्रकाश हो. हा, आणि पुढं. आणि प्रकाश झाला. प्रकाश झाला. पुढं. देवाने प्रकाश पाहिला देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. प्रकाश हा चांगला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या दृष्टीने प्रकाश चांगला आहे. लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. पण बायबल सांगतं लोकांनी अंधकाराची इच्छा बाळगली. अंधकार हे नाशाचं दर्शक आहे. हालेलुया. लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. तुम्हाला मला देवाने प्रकाशामध्ये चालण्यासाठी बोलवलेलं आहे. हालेलुया. आणि प्रकाश देव म्हणतो की प्रकाश हो. आणि हे आकाश आणि पृथ्वी ज्यावेळेस निर्माण झाली होती त्यावेळेस या पृथ्वीवर अंधकार होता. अंधकार आमच्या जीवनामध्ये काही देऊ शकत नाही. अंधकार आमच्या जीवनामध्ये देण्याचं काम एकच आहे. समस्या, प्रॉब्लेम, आजार, चिंता, काळजी, नाना प्रकारचे रोग ते अंधकार देतो. प्रकाश आम्हाला सर्व काही चांगलं देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज जेवढे लोक अंधारात चाललेले आहेत, देव त्यांच्यासाठी प्रकाश घेऊन आलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या सूर्याच्या प्रकाशाची तुम्हाला गरज नाही. बायबल सांगतं की सूर्याची तुला बाधा होणार नाही. म्हणजे सूर्य बाधा करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. म्हणजे या गोष्टी बाधणाऱ्या आहेत. पण माझ्या देवाचा प्रकाश बाधणारा नाहीये, तो मला आशीर्वाद देणारा आहे. हालेलुया. की जण सहमत आहे प्रियानो? हालेलुया. बाजूच्या व्यक्तीला सांगा, देव तुझ्यासाठी प्रकाश बोलणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा, 10वीतून एखादा व्यक्ती पास झाला आणि तो म्हटला नाही मला 10वीतच बसायचंय, कसं वाटतं? विचार बरं बाजूच्या व्यक्तीला. बोला, तू 10वीत पास झाला म्हणा. बाजूच्या व्यक्तीला सांगा ना. हा. आणि तू सराला म्हणतो नाही मला 10वीतच बसायचंय. असे काही लोक आहेत बरं का. म्हणजे समजदार को इशारा काफी आहे. हालेलुया. पुन्हा सांगा, तू 10वीत पास झालाय. बोलायला शिका. बोलायला तोंड कशाला दिलेलं आहे? तोंड कशाला दिले बाबा? काही लोकांना खायला बाई. हालेलुया. सांगा, तोंड बोलण्यासाठी दिलंय. तुम्हाला माहिती का तुमचा देव काय काय म्हटला या उत्पत्तीच्या पुस्तकात? हा. नाही, प्रकाश होऊ नका, मला एवढं नका सांगू. काय देव बोलला. हालेलुया. जसा देव बोलला, देवाची सगळी, मी तुला तोंड कशासाठी दिलंय? देव बोलला, तू पण बोल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अरे स्तुती, यांचा पुन्हा आवाज गेला. यांची बॅटरी डाऊन झाली. काल आम्ही घेतलं की गाडी सर्व्हिसिंगला आली. तुमच्या बाजूला सांगा, तुझी गाडी सर्व्हिसिंगला आली. हा. सर्व्हिसिंग झाल्याशिवाय गाडी पळणार नाही. हा. ब्रेक लायनर आम्हाला चेक करावं लागतं. काल खूप अद्भुत झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक तेच घसिटे पसिटे त्या ब्रेकवर गाडी चालवतात. तो कधी लागतो नाही लागत काय माहित नाही. म्हणून सगळ्यांनी म्हणा, गाडी सर्व्हिसिंगला आली. हा. हालेलुया. आणि आम्ही जाऊन सर्व्हिसिंगला गाडी टाकतो. कधी होणार? दमा जरा काम चाललंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सगळ्यांनी आपल्या बाजूच्या व्यक्तीला भविष्यवाणी करा. तुम्ही म्हणा आम्ही भविष्यवाणी करा. अहो, देवाचं वचन मुखात आलं की भविष्यवाणी समजायची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. हा, देव बोलला. हा, चला, तिला बोला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्हाला बोलायला लावलं, बोला बोला. ओके ओके. हा, आणि आणि देवाने प्रकाश व अंधकार बघा आता नीट लक्ष बरं. देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले संगती राहू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना म्हणा, अंधार आणि प्रकाश संगती राहू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग तुम्हाला या जगामध्ये राहताना तुम्हाला प्रकाशात राहायचंय. हालेलुया. अंधारात राहायचं नाहीये. सगळे म्हणा बाजूचे, अंधारात राहायचं नाहीये. हालेलुया. सगळ्यांनी मोठ्याने म्हणा, अंधारात राहायचं नाही, प्रकाशात राहायचंय. अहो, जरी पूर्वीच्या काळामध्ये लाईटी नव्हत्या, पण आपले लोक बत्ती, लाल दिवा, आता हे दिवे आले असल्यापासून अनेक लोक लय दिवे लागायला लागलेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची लाईट कापू नये म्हणून तुम्ही काय करता? आता लाईट बिल भरण्याची गरज आहे. आध्यात्मिकरित्या लाईट बिल भरण्याची गरज आहे. तुमच्या देवाने तुमचे लाईट कापू नये म्हणून तुम्हाला लाईट बिल भरायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी सरकार आम्हाला 2-3 महिने चान्स देतो. लाईट बिल भरा, लाईट बिल भरा, लाईट बिल. आता तर भोंगा सुरू झालाय. लाईट बिल भरा, नाही तर लाईट बिल काय लाईट कापण्यात येईल, असा भोंगा सुरू झालेला आहे. म्हटलं बाबा असं ते बोलतं, ते असंच बोलतो, तो नाही कापत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती जण ऐकत आहे? आणि मग लाईट बिल नाही भरलं, 1 महिना झालं, 2 महिना, 3 महिने, मग कापलं जातं. हालेलुया. बघा, तुम्ही जे वापरतात त्याबद्दल देवाचा आत्मा तुम्हाला म्हणतो, जर लाईट बिल तू नाही भरलं तर तुला लाईट कापण्यात येईल आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला या दिवसांमध्ये लाईट बिल भरणं गरजेचं आहे. हो, ऐका तुम्ही इकडं. हालेलुया. काहीतरी म्हणतात ना इथं, तुझी लाईट गेली का, असं काहीतरी म्हणतात ना, काहीतरी म्हण आहे तेरी दिमाग की बत्ती गई क्या. अरे हा, अरे तू तर लय भारी प्रीचर आहे रे बाबा. बाजू शिकवलं, तुझी लाईट जळू दे. हालेलुया. कोण असा व्यक्ती आहे की तो अंधारामध्ये आपल्या गाडीचं लाईट लावत नाही? हालेलुया. त्याला लाईटची गरज आहे. बघा, म्हणून देव म्हणतो प्रकाश हो, आणि प्रकाश झाला आहे. आणि या ठिकाणी प्रकाश आणि अंधकार संगती होते. सगळ्यांनी म्हणा, प्रकाश व अंधकार संगती होते, पण राहू शकत नाही. म्हणा, वाचा पुढं, ऐका. हा, देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले. आणि संध्याकाळ झाली. आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. लक्ष देवा. आता तुम्ही जर समजदार आहे तर देवाने तुम्हाला निवडलं आणि या जगापासून वेगळं केलं. हालेलुया. किती जणांना समजलं? त्यांनी जोरदार टाळ्या वाजवा बरं. हालेलुया. लक्ष देण्याला समजून घ्या की देवाने अंधकाराला आणि प्रकाशाला वेगळं केलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आता पुढचं वचन वाचूया. ऐकू 15 वचन त्यातलं ऐका. 15 वर्ड्स. पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळामध्ये त्या ज्योती हो. आणि तसे झाले. बघा, देवानी चांगल्या योजना केल्या. तुम्ही जर ही लाईट नाही बोलवलं तरी चाललं असतं. हालेलुया. पण देवानी मनुष्यासाठी चांगल्या योजना केल्या आहेत. काय योजना केल्या आहेत? ज्योती निर्माण केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
आम्हाला माहित नव्हतं की पुढच्या काळामध्ये लाईट असणार का नाही नसणार. कदाचित लाईट खराब होईल, कदाचित कोयना धरणचं काहीतरी प्रॉब्लेम होईल. या जगातल्या लाईटीचा भरोसा नाहीये. पण जर आम्ही आकाशाकडे बघतो तर त्याचा भरोसा आहे. ती ज्योत कधी मिटणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधी कधी आपल्या सरकारने जे लाईट बिलचं म्हणजे लाईटीचं काम करतात ते म्हणतात आता 4 तासांनी लाईट येणार, आहे की नाही. आणि मग आम्ही अंधारात बसतो. मग आमच्याकडे बॅकअप असतो, तो बॅकअप चालतो, मग डिझेल वापरतो. ते काही काळानंतर संपतं प्रियांनो. पण ज्यावेळेस मी आकाशाकडे बघतो त्याचं डिझेल कधी संपणार नाही, त्याचं लाईट कधी संपणार नाही, त्याचं काहीच संपणार नाही. आणि म्हणून आशाच्या प्रकाशात राहणं म्हणजे आमचं जीवन कधीच संपणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्ष देऊन ऐकू, समजून घ्या, पुढे वाचा, ऐका. हा, देवाने 2 मोठ्या ज्योती केल्या. पुढं दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योत. आणि बघा ना, दिवस हा रात्र नाहीये, पण दिवसासाठी लाईट लागते. आता आपण दिवसात आहे ना, आहे का? दिवस आहे का आता? किती जणांना विश्वास आहे आजचा दिवस आहे? नाही, आवाज येत नाही म्हणून म्हटलं. हा, किती जणांना दिवस माहिती आहे आजचा दिवस चाललाय, आहे की नाही? तरी ही लाईट काय लावली आपण? हालेलुया. तरी ही लाईट काय लावली? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाने दिवस निर्माण केला, पण त्याला माहिती होतं की सूर्य पाहिजे. हे फॅक्ट आहे प्रियांनो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही जिवंत आहात का? हालेलुया. तरी आम्हाला जीवन पाहिजे. बघा आता नीट लक्ष, थोडं आपण अभ्यास करूया, सायंटिस्ट स्पेशल अभ्यास. माझा जीव आहे, मी जिवंत आहे, तरी म्हणतो मला जीवन पाहिजे. लक्ष देऊ नये का? हे जीवन असून फायदा नाही. त्यामध्ये एक सार्वकालिक जीवन, ते प्रभू येशूचं जीवन आलं तर फायदा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिवस आहे, दिवस म्हणजे रात्र नाहीये. दिवस आला आणि अंधाराला वेगळं केलं. पण दिवसा ज्योती देण्यासाठी, दिवसा प्रकाश देण्यासाठी देवाला सूर्य निर्माण करावा लागला. हालेलुया. की जण देवाचं वचन ऐकत आहे प्रियानो? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला अशा देवाची गरज आहे जो प्रकाशामध्ये राहतो. हालेलुया. लक्ष देण्याकडे समजून घ्या. आज आम्ही अशा देवाला प्राप्त करणार आहोत. आज आम्ही येशूला प्राप्त करणार आहोत जो प्रकाशामध्ये राहतो. आणि जो प्रकाशात राहतो त्याची इच्छा आहे की आम्ही निवडलेले वंश आम्ही प्रकाशात असलं पाहिजे. हालेलुया. सगळे म्हणा हालेलुया, हालेलुया, आमेन, आमेन. यशाया 2 अध्याय 5 वचन ऐका. त्याच्या अगोदर 2 शमूएल 22 अध्याय 29 वचन, नंतर यशाया 2:5 वाचूया. 2 शमूएल 22 अध्याय 29 वचन. 2 शमूएल 22 अध्याय 29 वचन. शमूएलाचं पुस्तक, दुसरं शमूएलाचं पुस्तक, याचा 22 अध्याय 29 वचन. 29, 22, 29. 2 शमूएल 29, 22, 29. हे परमेश्वरा, नीट ऐका. हे परमेश्वरा, तू माझा दीप आहे, तू माझी ज्योत आहे आणि दीप आहे. हा सूर्य नाही. सगळे म्हणा हा बाहेरचा सूर्य नाही. बोला, देव बोलला का? देव गप्प राहिला का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आम्हाला वाईट न बोलता आम्हाला चांगलं बोलायचं आहे. हालेलुया. मी काय बोललो आता? हा, काय बाहेरचं काय? हा, मला बाहेरचा सूर्य गरजेचा आहे, पण त्यापेक्षा मला माझा देव सूर्य आणि ढाल आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती सहमत आहे प्रियानो? हालेलुया. बाहेरच्या सूर्यावर तुम्ही किती वेळ थांबू शकता? सगळं म्हणजे माझ्याकडे असं का बघता?
तुम्हाला सकाळी 10 वाजता बसवलं आणि संध्याकाळी 6 वाजता उठवलं कडक उन्हामध्ये, तुम्हाला कसं वाटेल? या जगामध्ये सगळ्यात जास्त हीट कुठे आहे? सूर्याचा प्रकाश कुठे जास्त आहे सांगा बरं? हा, नायजेरियाला? हा, म्हणून तिथले लोक काळे आहेत का? अच्छा, नाही, अमेरिकेमध्ये कुठेतरी आहे. अमेरिकेमध्ये डेझर्ट एरिया म्हटलेलं कुठेतरी आहे. तिथं अक्षरशः दगड काय पिघळतात प्रिया. तिथं राहून दाखवता का कोणी? हालेलुया. पण ज्यांनी सूर्य निर्माण केलं ना, त्या देवाच्या सानिध्यात आम्ही रात्रंदिवस राहू शकतो. हालेलुया. ज्याने सूर्य चंद्र तारे निर्माण केले, त्या देवाच्या सानिध्यात मी पिघळणार नाही, त्या देवाच्या सानिध्यात मी भस्म होणार नाही, त्या देवाच्या सानिध्यात मी टिकून राहणार. हालेलुया. ओ राबासे. हालेलुया. किती जण आशीर्वाद होत आहे प्रिय. हा, वाच. परमेश्वर हा, माझ्या अंधकाराचा प्रकाश माय करतो. प्रियानो, प्रकाश आम्हाला असा नाही पाहिजे, प्रकाश म्हणजे अंतःकरणात झळकला पाहिजे. हालेलुया. बायबल सांगतो सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा विशेष करून आपल्या अंतःकरणाचं रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा प्रकाश आहे, त्यात जीवन आहे. म्हणून प्रकाश आम्हाला बाहेर नाही, तर प्रकाश म्हणजे अंतःकरणात पाहिजे प्रिया. हालेलुया. सगळे म्हण, प्रकाश माझ्या अंतःकरणात पाहिजे. सगळ्या बाजूत प्रकाश, असा बोट करा त्यांच्याकडे, प्रकाश प्रकाश. बाजूला सांगा, बाजूला सांगा, ताई बाजूला सांगा, प्रकाश तुझ्या अंतःकरणात पाहिजे. अरे बोला रे, इथून पण एक आवाज येतो, पण तुमचा पण स्पीकर बोलू द्या. बोला 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 सारे बोला. फक्त नाचायलाच पाहिजे. ढेंग टँग टँग टँग. बाजूच्या व्यक्तीला सांगा, प्रकाश तिकडं मच्छिंदर, तिकडं मच्छिंदर दादा, तिकडं. हा, बोला बाजूच्या व्यक्तीला, प्रकाश प्रकाश तुझ्या अंतःकरणात पाहिजे. हालेलुया. पटेल म्हणा, हालेलुया हालेलुया. हा, वाच. संपलं. हा, यशया 2:5. याकोबाच्या घराण्या, BFCच्या घराण्या, इथं चर्च मधले असलेले घराण्यांनो ऐका. चल. कुठं चल? एवढा वेळ पॉज का घेतला तू? अरे मी आपल्या कानातून कधी वाणी येईल ते ऐकतोय, आणि एवढा पॉज का घेतला तिने? पंच गेला, तो एक पंच असतो ना, तो गेला. ओके, 1 2 गो. याकोबाच्या घराण्या, हा, चल चल ये, चल ये. आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू. बाजूच्या व्यक्तीला म्हणा, ए माझ्या मित्रा, कोणी तुमच्या बाजूला बसला असेल बरं का, ए माझी आई, ए माझा भाऊ. हालेलुया. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड सोडून बरं का, गर्लफ्रेंडला आणि बॉयफ्रेंडला अलाव नाही, ते अंधारात आहे मग. हा, चला, काय बोललो मी? बोला बाजू चुकून. ए भावा, ए बहिणी, ए भावा, अरे तुम्ही काय मावा खाल्लाय का? हा, चला. अरे ए माझ्या भावा, ए माझ्या बहिणी, जरी तुमची पत्नी असेल तरी ती बहीण आहे बरं का, ख्रिस्तामध्ये ती बहीण आहे. हालेलुया. हा, ए माझी, काय बोललो, ए माझ्या भावा, ए माझ्या बहिणी, चल आपण अंधार सोडूया आणि प्रकाशात चालूया. हालेलुया हालेलुया हालेलुया. एखादा मित्राला जर तलप लागली, तो म्हणेल चल आपण घेऊ, त्याला म्हणतात नको, आपण त्याबद्दल पाणी घेऊ. याला म्हणतात प्रकाशात चालणं बरं का. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ह्यांनी पाणी घेतलं. आमेन. तुम्ही असेच हसत राहो. हालेलुया. तुमच्या चेहऱ्यावर देवाचा प्रकाश दिसला पाहिजे. हालेलुया हालेलुया.
प्रियानो, आता आम्हाला कुठल्या ब्युटीची गरज नाहीये, आम्हाला कुठल्या पार्लरची गरज नाहीये. लक्ष दिले का? आता आम्हाला एक पार्लरची गरज आहे, एक ब्युटीची गरज आहे, जी मोशेने प्राप्त केली, जी एस्थरने प्राप्त केली, जी पंडिता रमाबाईने प्राप्त केली, जी जॉयस मेयरने प्राप्त केली. आज ही वेळ आहे की आम्हाला त्या प्रकाशात चालायचंय, आम्हाला ते तेजमय गोष्टीमध्ये चालायचंय आणि देवाचे किरण आमच्या चेहऱ्यावर आणायचंय आणि लोक म्हणतील की तुझ्यामध्ये देवाचा प्रकाश आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो येशू मसीह की. हालेलुया. तुम्हाला माहिती का, तुम्ही अंतराळावर चालला. आता ज्यावेळेस देवाची प्रीचिंग होते, ज्यावेळेस देवाचं वचन गाजलं जातं, तर तुम्हाला उचललं जातं, पृथ्वीवरून उचललं जातं. तुम्ही आत्मिकरित्या आता उचलले गेलेले आहात आणि देव तुम्हाला आकाशामध्ये प्रीचिंग करतोय. हालेलुया. हे आत्म्यात मी मला सांगतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देवाची इच्छा नाही की वचन चालू असताना स्तुती मला डिस्टर्ब नको, म्हणून मी तुम्हाला पृथ्वीवरून काही वेळ मला उंच करतो. हालेलुया. जिथं कुणाचं डिस्टर्बन होणार नाही, कुणाचं अडकण होणार नाहीये. हालेलुया. तुम्ही आणि देव, तुम्ही आणि देव. आणि जिथं तुम्ही आणि देव असतं तिथं नेहमी आरोग्य असतं, तिथं नेहमी शांती असते, तिथं नेहमी चिंता निघून जाते. हालेलुया. ओ रा बाबा से. किती जण आश्वस्त होत आहे प्रियानो. मिखा 7 आणि 8. जे पडले आहेत ना, देव त्यांना उभं करतोय. आता जे पडले आहेत देव त्यांना उभं करतोय. हालेलुया. सगळ्यांनी माझ्या मागवा. जे पडले आहेत त्यांना देव उभं करतोय. दाविदाचा पडलेला डेरा देव उभं करत आहे. हालेलुया. किती जणांना विश्वास आहे? आमेन. ऐका. 7:8. मिका 7:8. ऐका. अगे माझ्या वैरणी, अघे माझ्या वैरिणी. पुढं. माझ्यामुळे आनंद करू नकोस. पुढं. मी मी पडले तरी पुन्हा उठे. आमेन. मी प्रार्थनेत कमी झालो, पुन्हा वाढेल. मी सेवेत कमी पडलो, मी पुन्हा वाढेल. कारण तो प्रकाश मला तसं बसू देणार नाही, तो प्रकाश मला तसं राहू देणार नाही. आत उठण्याची गरज आहे. उठा. हालेलुया. गाडेकर कुटुंब, तुम्ही उठणार आहे आणि आजच दिवस आहे की तो तुम्ही उठला आहे. जे सैताने तुमचं हिरावून गेलेलं आहे त्याचं डबल तुम्हाला मिळत आहे. हालेलुया. अक्षय. हालेलुया. हालेलुया. अक्षयचा अर्थ माहिती का? तुझ्या मस्तके अक्षय आनंद राहील. जे तू दुःखात दिवस काढले ना अक्षय, आता तू हर्षात दिवस काढणार आहे. दिस इज द प्रॉफेसी फॉर यू इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मच्छिंदरचं कुटुंब, आमच्या मामा म्हणतो मी त्याला. हालेलुया. देव तुमच्या कुटुंबाला उचलत आहे. हालेलुया. देव तुम्हाला दारिद्र्यातून काढून, उकड्यावरून काढून महालात बसवणारा देव आहे. हालेलुया. या पुण्या शहरामध्ये देव तुम्हाला एक फ्लॅट देत आहे. कुठून पैसे येईल मला माहित नाही, पण एक चांगला फ्लॅट तुमच्यासाठी देवाने ठेवला आहे. हालेलुया. हालेलुया. आणि त्याची प्रोसिजर होणार आहे. तुम्ही काहीतरी, मला माहित नाही, कोणतरी काम करणार आहे, लोन पास होणार आहे आणि लोन पास होणार आहे. ते लोन देव फेडणार आहे. तुमच्या कामाला तो बढती देणार आहे. तुमचं कारण प्रकाशामध्ये घट नाही, तर प्रकाशामध्ये चांगलं वाढतं. प्रकाशात चांगलं आहे आणि देव चांगलं करण्यासाठी तयार आहे येशूच्या रक्तामध्ये. आमेन. हालेलुया. आज तक कौन सी भविष्यवाणी फेल नहीं होगी. हालेलुया. हालेलुया. एलिया म्हणतो ज्याच्या हुजरास मी राहतो, तो म्हणतो मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे म्हणतो. हालेलुया. मी देवाचा सेवक आहे आणि त्याच्या सानिध्यात राहतो. तो म्हणतो महेश मी तुझा शब्द खरा करेल. ज्यांच्यावर भविष्यवाणी झालेली आहे ती पूर्ण होणार, ती पूर्ण होणार आणि पूर्ण होणार. हालेलुया. आकाश धीर सोडू नको. फ्लॅट येत आहे.
फ्लॅट येत आहे. हालेलुया. पण तुमच्या विरोधाच्या सैतान त्याला फ्लॅट करतोय तो आधी. हालेलुया. उसको फ्लॅट कर रहे हैं. हालेलुया. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा आता माझं चांगलं होणार आहे. म्हणा, बोला, भविष्यवाणी करा. 10 वेळा म्हणा माझं चांगलं होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा, जे तोंड उतरून बसले ना त्यांना गुदगुली करा. हालेलुया. प्रकाशामध्ये बसलेले लोक देवाचा आत्मा त्यांच्याकडे येतो आणि जे हसतात ते त्यांच्याकडे जातो. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा इथं रोना मना आहे. म्हणा, तोंड उतरणं मना आहे. म्हणा, हा, बाजूला हसा हसा. पण एक काम करा, चला हवा अवयव बघू नका. त्यांची हवा गेली, तुमची जाऊ नये म्हणून बघू नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का हा मी विसरलो. हा, 1 2 3. हा, नाही इकडची लाईट गेली होती. इथली लाईट गेली. लाईट बिल भरा लवकर. चला, सगळ्यांचा आवाज एक साथ पाहिलं. 1 2 गो. काय स्वार्थी लोक आहेत. हालेलुया. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला सांगा तुझं चांगलं होणार आहे. 10 वेळा. 1 2. एक जण 1,000, दोघं जण 10,000. आता तुम्ही सगळे पाळकाना म्हणा 10 वेळा. काय मानता माना बरं. मी पण का चान्स सोडू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जीवेच्या हाती मृत्यू आणि काय आहे, जीवन आहे. म्हणून आम्हाला निवडलंय लोकांना शाप देण्यासाठी नाही. ज्यांनी तुमचं वाईट केलं, ज्यांनी तुम्हाला गाळ्यात टाकलं, ज्यांनी तुमचं नासडी केली, ज्यांनी तुमचं तुच्छ लेखलं, ज्यांनी तुम्हाला काय काय केलं, त्याला फक्त आशीर्वाद द्या. आशीर्वाद हो, आशीर्वादित हो, आशीर्वादित हो, आशीर्वादित हो, आशीर्वादित हो, आशीर्वादित हो. ज्यावेळेस मी बोलतो तर माझ्या घरामध्ये शाप येत नाही, तर आशीर्वाद 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 आणि आशीर्वाद आशीर्वाद आणि आशीर्वाद. हालेलुया. की जण ऐकत आहे प्रिय. हालेलुया. देव चांगला आहे आणि आज तुमची भेट तो घेत आहे. हा, संपलं. मिखा. मी अंधारात बसले हा तरी परमेश्वर मला हा प्रकाश असा होईल. अच्छा, अंधारात आहे. अंधारात म्हणजे अडचणी, त्रासामध्ये, आजारामध्ये, नाना प्रकारच्या टेन्शन मध्ये, पैसा पुरत नाही, अशा सर्वांचा प्रश्न आज सुटला जाणार आहे. कारण देव प्रकाश आहे. ज्याने प्रकाश बोललेला तो इथं उभा आहे. ही स्टँडिंग फ्रंट ऑफ यू आणि ही स्टँडिंग विथ मी. देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. सगळ्यांना म्हणा, देव माझ्या बरोबर आहे. देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. 84:11 भजन संहिता 84:11 ऐका. हा, ही एक भविष्यवाणी आहे. ऐका. दावीद स्वतःबद्दल बोलतो. ऐका. हा, कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. हा, पुढं परमेश्वर हा अनुग्रह व गौरव देतो. तो म्हणतो, दावीद म्हणतो की देव माझे सूर्य आणि ढाल आहे.
तुमची ढाल आणि सूर्य फक्त देव आहे. अब्रामाला म्हटलं, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे आणि तुला मोठे प्रतिफळ देईल. प्रियानो, कुणाची ढाल कुणाची ढाल घेऊ नका प्रियानो, कुणाचा सपोर्ट घेऊ नका. या जगातील सर्व सपोर्ट निघून जाणार आहे, नोकरी निघून जाणार आहे, जे काही तुम्ही अचीव केलं ते निघून जाणार आहे. पण एकच आहे जो सार्वकालिक आहे, जो निरंतर आहे, जो काल आणि आज युगानुग सारखा आहे. तो देव तुम्हाला कधी सोडणार नाही, तो तुम्हाला कधी ठाकणार नाही. तो तुमच्यासाठी सूर्य व ढाल आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणा, देव माझा सूर्य व ढाल आहे. हालेलुया. मला पूर्ण खात्री की तुम्ही आशीर्वादित होताय. आमेन. योहान 8:12. हालेलुया. हमारा उद्धारकर का आया. हालेलुया. अभी पिक्चर अभी शुरू हो रहा है. योहान 8:12. हालेलुया. 8वां अध्याय 12 वचन. जॉन चॅप्टर 8 वर्स 12. हा. पुढे येशू हा. पुन्हा त्यांना म्हणाला, पुढे येशू त्यांना पुन्हा म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. मी जगाचा प्रकाश आहे. प्रियांनो, थोडा एक मानवी बुद्धीने विचार केला. एक व्यक्ती जो आमच्यासारखा दिसतो, जो आमच्यासारखा बोलतो, जो आमच्यासारखा झोपतो, उठतो आणि तो येऊन म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. एका मानवी बुद्धीने तुम्ही विचार करा की हे कसं शक्य आहे. जो देहाने जन्मलेला आहे. हालेलुया. शास्त्री आणि परुषी त्या ठिकाणी आहेत, शिष्य त्या ठिकाणी आहेत. शास्त्री आणि परुषाला ती गोष्ट पटत नाही की एखादा व्यक्ती असं कसं म्हणून की मी प्रकाश आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा बाबा, दिसत नसताना कोणी म्हटलं आता देव बोला प्रकाश होतो, आम्ही विश्वास ठेवतोय. हालेलुया, हालेलुया. लक्ष द्या, का समजून घ्या. म्हणून काही लोक प्रभूकडे ह्यासाठी येत नाही की हा म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला ते उद्धार पावले. प्रिय, हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त इथं जमलेला प्रत्येकाला म्हणतो, तो आत्म्यामध्ये आहे. पवित्र आत्मा म्हणजे येशू ख्रिस्त. तो म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुझा प्रकाश आहे, मी तुझा प्रकाश आहे. तुझा दीप मावळणार नाही. हालेलुया. यशाच्या पुस्तकात जाऊया. ज्यांना माहिती त्यांनी काढावं. काय शोधा बरं. तुझ्या सूर्याचा अस्त होणार नाही. कुठे कुठे. हा 7-11. अरे अरे अरे, बरं काहीतरी आहे. हा. तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही. आता तुमच्या डोक्यात मानवी, माझं सूर्य कसं काय. थोडा मानवी बुद्धीने विचार, कसं काय. सगळ्यांना म्हणा कसं काय. देव म्हणतो तुझ्या सूर्याचा अस्त होणार नाही. हालेलुया. पण आम्हाला विश्वास ठेवावाच लागलं, आम्हाला विश्वास ठेवावाच लागल. हालेलुया. जे न पाहता विश्वास ठेवतात ते धन्य. हालेलुया. आणि आम्ही न पाहता विश्वास ठेवतो की माझ्या सूर्याचा अस्त होणार नाही. आणि म्हणून 17 वर्ष या चर्च बरोबर देव आहे. या 17 वर्षामध्ये अनेक लोक येऊन गेले, पण आता डोळे उघडून पहा, चर्च येशूच्या नावामध्ये वाढत आहे, वाढत आहे. आणि तुम्ही डोळ्याने पाहत राहणार. इन द नेम ऑफ जीसस. देवचा बाप, देवचा पुत्र, देवचा पवित्र आत्म्याद्वारे. आमेन. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस मी असा निराश बसलो होतो, पण देवाने मला एक पिक्चरचा डायलॉग दिला. पिक्चरचा डायलॉग म्हणू नका, पण देवाने म्हटला, मुद्दा लाख बुराचा है पर वही होता है जो मंजूर खुदा होता है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूच्या तू किती लोकांनी वाईट केलं बोला. फक्त एक्झाम्पल, आता वाईट होणार नाही, इथं चांगला प्रकाश चाललेला आहे, तरी पण आपण एक्झाम्पल घेऊया. किती लोकांनी वाईट केलं.
पण तुझं वाईट होणार नाही, तुझं चांगलं होणार. तुझा सूर्य मावळणार नाही, तुझा सूर्य निस्तेज जाणार नाही. चंद्र, हा मी सूर्य बोललो, कारण मला सूर्याची एवढी गरज लागली काय सांगू. हालेलुया, हालेलुया. अजून एक गाणं आहे पण रेकॉर्डिंग करू नका बरं का. हा, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थांबू का वचन? थांबवायचं का वचन? अरे काय तोंड दिले ना, बोला ना. काही लोक असे काय म्हणावं काय कळा. काही लोक काय का असेच बघत बसतात. मला कधी कधी भीती वाटते, असं का बघतो म्हणून. पण तो वचन ऐकत असतो. माहित नाही ऐकतो का, पण दुसरीकडे लक्ष असत. जे असे एकटक बघत असतात ना, त्यांचं वचनाकडे लक्ष नसतं, ते दाखवतात आपल्याला वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूच्या त्याला संदेश द्या, जागते रहो. बोलो, जागते रहो. जागृत राहा आणि प्रार्थना करा. सगळे म्हणा, जागृत राहा आणि प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया. बोला येशू मसीह की. हालेलुया. ज्याने आम्हाला प्रकाश दिला त्याचं नाव काय? अरे 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 अरे. ज्याने आम्हाला प्रकाश दिला त्याचं नाव काय? I want to complete the target, the word of God. देवाचं वचन हे सर्वाहून महत्वाचं आहे. हालेलुया. ऐकूया, हा बसूया. शकेरीना मानतो. हा, जो मला अनुसरतो, जो मला म्हणजे त्याच्या मागं चालतो, तो अंधारात चालणारच नाही. सगळ्यांनी म्हणा, जो येशूला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. अंधाराचा मतलब काय आहे? अंधाराचा अर्थ काय? मी जगात राहणार. हालेलुया. कारण अंधार आणि प्रकाश एकत्र चालू शकत नाही. देवाने पहिल्या अध्यायामध्ये उत्पत्तीच्या पुस्तक त्याने अंधार आणि प्रकाश वेगळा केलाय. तुम्हाला या जगातून देवाने वेगळं केलेलं आहे. आणि ते म्हणतो की तुम्ही या जगामध्ये ताऱ्यासारखं चमकावं. कशासारखं? हा, यू लाईक स्टार. कुठला स्टार? बॉलिवूड स्टार नाही बरं का. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा, मी एक आत्मिक स्टार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू आमचा उद्धार करताय. येशू आमचा तारणारा आहे. येशू आमचा सपोर्टर आहे. येशू आमची शांती आहे. येशू आमचं सर्वस्व आहे. येशू आमचं जीवन आहे. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा, अंधकार आणि प्रकाश संगती राहू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. ओके, संपलं का? तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया. जीवनाचा प्रकाश म्हणजे त्याच्या ठाई मरण नाही. जर तुम्ही प्रकाशात चालता ना, तर तुमच्या ठाई मरण नाही, आजार नाही, समस्या नाही, चिंता नाही, काळजी नाही, काहीच येणार नाही. कारण जीवनाच्या प्रकाशामध्ये या गोष्टी चालत नाही. हालेलुया, हालेलुया. आणि मग तुम्ही तुमच्याबद्दल चांगली कबुली द्या. मी आरोग्यात आहे, मी आशीर्वादित आहे, मी समृद्ध आहे, मी गरीब नाही तर श्रीमंत आहे, मी आजारी नाही तर मी आरोग्यात आहे. ओ हालेलुया. मी पापात नाही तर मी येशूच्या रक्ताने शुद्ध केलेला आहे. हालेलुया. किती जण ऐकत आहे प्रियानो? ओ ग्लोरी टू जीसस. संपलं ना? 1:4 योहान 1:4 ऐका. हा, योहानाचं पहिलं अध्याय, योहान शुभवर्तमानाचा पहिला अध्याय 1 पहिला अध्याय 4 वचन ऐका. 4 आणि 5 ऐका. हा, त्याच्या ठाई जीवन होते, त्याच्या ठाई जीवन होते, त्याच्या ठाई जीवन होते. ऐका. व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. आमच्यासाठी प्रकाश आहे. येशूचे जीवन आमच्यासाठी प्रकाश आहे. आणि प्रकाशामध्ये अंधार राहत नाही. अंधार काय आहे?
अंधार पहिली गोष्ट टॉप लेवलला पाप आहे, नंतर आजार, नंतर विकार, नंतर समस्या, नंतर गरिबी, नंतर दारिद्र्य, नंतर कष्ट, नंतर निराशा. हे अंधकाराचं काय लक्षण आहे. पण आमच्या देवाचं लक्षण काय आहे, तर आमच्यासाठी सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चलो मेरे संग मेरे बाप के घर, वहां आनंदी आनंद है. आणि या चर्च मध्ये आनंद आहे. हालेलुया. तुमच्या घरापेक्षा, तुमच्या फ्रेंड सर्कल पेक्षा या घरामध्ये आनंद आहे. हालेलुया. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त देवाच्या वचनात, जास्तीत जास्त तुम्ही प्रार्थनेत देवाचं गाणं ऐकणं, देवाचं वचन ऐकणं. टीव्हीच्या सिरियल पाहू नका, कारण त्यात अंधकार आहे. पण जर तुम्ही बायबल वाचलं, बायबल पाहिलं, बायबलचं वचन ऐकले, स्तुती केले, त्यात प्रकाश प्रकाश राहतो. आणि जो असं करतो त्याच्या जीवनातून अंधकार नाहीसा होतो. हालेलुया. सगळ्यांची बाजूच्या जगात वेळ घालू नको. असं सांगितलं, त्याच्या पंक्तीसही बसू नको. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हा जर तू प्रकाश आहे, तुला वाटतं तुझ्या मित्रांनी मैत्रिणी प्रकाशात यावं, तुझं प्रकाशाचं वचन त्याला सांग, सुवार्ता सांग, की ज्या करवे तो प्रकाश झळकेल, असं वचन सांगतं प्रियाना. ओके, पुढं. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो. देवाने आम्ही अंधारात असताना तो प्रकाशला. पुढं. तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. ज्याने त्याला निर्माण केलं त्याच्याबद्दल सांगतं की अंधकाराने आम्हाला ग्रासलं नाही. हो, म्हणून प्रियांनो, कुठलेही व्याधी आमच्या तंबूजवळ येणार नाही, कुठलेही अरिष्ट आमच्या तंबूजवळ येणार नाही, कारण प्रकाशामध्ये हे चालत नाही, हे चालत नाही. प्रकाशामध्ये आरोग्य, प्रकाशामध्ये शांती, प्रकाशामध्ये सर्व काही चांगलं चांगलं चांगलं. आमेन. I so enjoy in my heart to preach the gospel. सुवार्तेमध्ये सामर्थ्य आहे प्रियाना. हालेलुया. तुम्ही कोणीही हताश निराश जाणार नाही, कारण प्रकाशाचं कार्य आहे चांगलं करणं, चांगलं करणं आणि चांगलं करणं प्रियाना. हालेलुया. म्हणा जोर से बोलो हालेलुया. आमेन आमेन आमेन. हा, चला जाऊया. मत्ती 4 अध्याय 16 वचन आपल्या परिचयाचं वचन आहे. मत्ती 4:16. अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे. प्रकाशाचा उदय झालेला आहे. जे आजारात आहे, आज त्यांचा आजार निघून चालला आहे. हॅलो, तुम्ही अंधारात आहे का? नाही ना? म्हणा नाही, कारण देवाचा प्रकाश उदय पावला आहे. आणि जिथं देवाचा प्रकाश आहे तिथं आजार राहू शकत नाही, तिथं गरिबी राहू शकत नाही, तिथं चिंता राहू शकत नाही. आता अंधकाराची सत्ता संपली आहे, प्रकाशाची सत्ता तुमच्यावर राज्य करत आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. हा, स्वर्गात फार आनंद चाललाय. हालेलुया. देव म्हणतो, बघ माझे लोक माझं किती स्तुती अरे आराधना करताय. प्रेज द लॉर्ड. तुमचा विश्वास बसवून म्हणतो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर माझ्या इच्छेप्रमाणे. ओहो. आणि स्वर्गात काय चालली? स्तुती. इथं काय चाललं? स्तुती. हालेलुया. स्तुती 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 आराधना. हा, बोला. छान आवाज आहे तुमच्या, माझ्यापेक्षा चांगला आवाज आहे. म्हणा स्तुती 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 स्तुती. हालेलुया म्हटलं, हात कसा काय खाली हो? हालेलुयाचा हात वरती असतो. मग तुम्ही तुमचा आवाज कधी वरती जाईल माहितीये का? ज्यावेळेस हालेलुया हालेलुया खाली हात हालेलुया. हा, चला. स्तुती 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 स्तुती. हा, मला टाटा करू नका, मी इकडेच असणार आहे. हालेलुया हालेलुया करतो. चला परत एकदा स्तुती स्तुती.
पुन्हा स्तुती 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 स्तुती. हा लय उपकार झाले तुमचे. Praise the Lord. Hallelujah. नाही मी बघत होतो की लोक जिवंत आहे का नाही. हालेलुया. येशू जिवंत आहे म्हणून मी जिवंत आहे. योहानाच्या पुस्तकात सांगितलंय. ऐक. हालेलुया. बाजू तू जिवंत आहे का विचार. त्याला म्हणा आहे. इथं जरा राग दाखवा. आहे आहे, कारण येशूचा प्रकाश माझ्यामध्ये आहे. येशूचे जीवन माझ्यामध्ये आहे. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांचे मुखे लज्जेने कधीच. बोला हे वचन बोला. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले म्हणजे येशूकडे पुढं ते प्रकाश पावले म्हणा. त्यांचं मुख तोंड कधीच काळवणार नाही. आमेन. व तुमच्यावर मी घोषणा करतो, ज्यावेळेस तुम्ही पुढच्या रविवारी येईल ना तर सगळ्यांच्या तोंडावर किरण असतील प्रिया. हालेलुया. सगळे चेहऱ्यावरचे डाग निघून गेले असतील. वांग बिंग काय आहे, बटाटा बिटाटा सगळं निघून गेले असेल. त्या ब्युटी पार्लर नंतर गेल्यानंतर त्याच्याकडं एक वरतून एक कढई असते आणि त्या कढईमध्ये आपल्याला डोकं घालायचं असतं. त्यांनी काय होतं मला काय माहिती, कारण मी ते डोकं कधीच घातलं नाही. काय होतं, काय व्यक्ती भाजून निघाले त्यातून. हालेलुया. जर मी माझं डोकं देवाच्या सानिध्यात घातलं, जसं मोशे 40 दिवस 40 रात्र त्या सानिध्यात होता आणि आपलं मस्तक त्याला नमन केलं, आणि ज्यावेळेस तो 40 दिवसाने खाली उतरला तर आरोन आणि त्याचे साथीदार त्याच्या चेहऱ्याकडे पाहण्यासाठी घाबरले. एवढे देवाचं किरण त्याच्या तोंडातून बाहेर पडत होता. हालेलुया. हालेलुया. बाजू शिकतर सांगा, तू देवाच्या सानिध्यात बस, तू प्रार्थना कर, बायबल वाच, दर रविवारी चर्चला ये, म्हणजे तुझा प्रकाश येशूच्या नावामध्ये जिथं तू राहतोस, जिथं तू काम करतोस, जिथं तू शाळा शिकतो, कॉलेज करतो, तिथं प्रकाशला जाईल. ज्या सोसायटीत राहतो, ज्या चाळीत राहतो, त्या तो लोकांना प्रकाश देणार आहे. खूप खुश झाला देव, आणि आता तुमचे आशीर्वाद मोकळे झाले आहेत. हालेलुया. म्हणा हालेलुया. नंतर संपूया. आणि मृत्यूच्या प्रदेशामध्ये व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे. ज्योती उगवली आहे. मोशे 40 दिवस 40 रात्र देवाच्या छायेत बसला, आणि ज्यावेळेस तो उतरला, हालेलुया, ज्योती उगवले. प्रिय बोले येशू मसीह की आमेन. खूप वचन आहेत, मला वाटतं एवढंच द्यावं. काल जर तुम्ही असला तर तुम्हाला जेवण दिलं असतं, पण आता इथं जेवण नाही. हालेलुया. हालेलुया. तरी पण आम्ही कोण आहे हे तर एक वाचलं पाहिलं वचनाने. यस. इफिसकरास 5 अध्याय 8 आणि 9 वचन. इफिसकरास पत्र 5 अध्याय 8 आणि 9 वचन.
कारण पूर्वी तुम्ही हा अंधकार असे होता, पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता म्हणा पण आता मोठ्याने म्हणा पण आता हा तुम्ही प्रभू मध्ये प्रकाश असे आहात. म्हणा मी आता अंधकारात नाहीये, मी प्रभू मध्ये प्रकाशामध्ये आहे. सगळ्यांनी बोला, जे बोलत नाही ते अंधारात आहे का? बोला, मी आता प्रभू मध्ये. मोठ्याने, मी आता प्रभू मध्ये अंधारात नाहीये, मी प्रभूच्या प्रकाशात आहे. आमेन. मी जबरदस्ती घेतोय तुम्हाला, माझा फायदा आहे. हालेलुया. कारण एक दिवस तो प्रकाशाचा धनी येणार आहे, त्या काय म्हणतात वादळवरच येणार आहे, त्या ढगांवर तुम्हाला आणि आम्हाला घेर. आखरी रन सिंगा फुका जाने वाला है तेरा मेरा यीशु. मैं गलत हुआ? हाँ. आखरी रन सिंगा फुका जाने वाला है, असं करा, तेरा मेरा. अरे 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 अरे, बाजूच्या व्यक्तीला त्याला पण घेऊन चालायला एकटेच चाललेत का? हा. आखरी रंग सिंगा भूखा जाने वाला है. बोला म्हणा, तू कहाँ होगा, तू कहाँ हो. मी प्रकाशामध्ये असणार, प्रकाशामध्ये असणार. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही सार्वकालिक प्रकाश आपल्या घरामध्ये घेऊन जाणार आहे आणि तुमच्या घरातला अंधकार नाहीसा होणार आहे, तुमच्या घरातलं पाप नाहीसा होणार आहे, तुमच्या घरातली चिंता नाहीसा होणार आहे, तुमच्या घरातली गरिबी नाहीशी होणार आहे. तुमच्या घरामध्ये समृद्धी येत आहे, समृद्धी येत आहे, समृद्धी येत आहे. ऐका ऐका, ज्यांचं कर्ज आहे आज ते मिटत आहे. हे प्रकाशाचं काम आहे. किती जणांचं कर्ज आहे ते मिटत आहे. तू ही मार्ग है, तू ही सत्य है. काय तुम्ही चांगले लोक आहेत हो. आज एवढं चांगलं का वागताय तुम्ही? हे आपल्या जागेवर या. We complete the word of God. मला आपण उभे राहूया आणि 2 वचन वाचणार आहे. पहिले पेत्राचं वचन वाचणार आहोत, ते कंप्लीट करून. तू ही मार्ग है, तू ही सत्य, तू ही जीवन है मेरा प्रभु. हाँ, वो जीवन आ रहा है आपके ऊपर, मसीह का जीवन आ रहा है. हाँ, प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. हाँ, कारण प्रकाशाचे फळ हाँ, सर्व प्रकारचे चांगुलपण, अरे वा वा, सर्व प्रकारचं चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता ह्यात दिसून येते. आमेन. बोला आमेन. शेवटचं वचन, पहिले पेत्र 2 अध्याय 9 वचन ऐका. आम्ही कोण आहे? मी आधीच ते वचन तुम्हाला क्लेम केलं होतं, पुन्हा ते वचन ऐकूया आणि देवाला धन्यवाद देऊया. हा हा हा, री नामासे. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढलं आहे, आपल्या अद्भुत प्रकाशामध्ये पाचारण केलं.